या अधिक महिन्यात तुम्ही दीपदान केलं आहे का? मी केलेलं आहे. याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. आणखी तुम्ही काय काय दान केलं तेही मला कॉमेंट करून कळवा. कारण हा पवित्र महिना फक्त 3 वर्षानंतरच येतो. खूप जणांचा गैरसमज आहे की दान केल्याने या महिन्यात पुण्य होतं. पण खरं सांगायचं तर आपल्या ग्रंथपुराणांमध्ये दिलेलं आहे की या महिन्यामध्ये जे आपण विचार करतो ते सुद्धा चांगले पाहिजे. जेवढे चांगले विचार तेवढंच पुण्य. जसं या महिन्यात केलेलं पुण्य हे दुप्पटीने आपल्याला मिळतं, त्याच प्रकारे जे आपण पाप करतो ते सुद्धा आपल्याला दुप्पटीने मिळतं. जेवढं आपण आपल्या देवघरातील देवांना मानतो तेवढंच आपण या निसर्गाला, धरती, आकाश, पाताळ यांना मानतो का? जसा आपल्याला आपल्या जाती धर्मावरती अभिमान असतो तसा खरोखर आपल्याला या पृथ्वीवरती, या निसर्गावरती अभिमान आहे का? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, जसे विचार तसाच जीवनाला आकार. पुण्य फक्त दान केल्याने किंवा देवघरातील देवांना पुजल्याने होत नसतं, तर पुण्य करायला आचार, विचार, उच्चारसुद्धा चांगले पाहिजेत. माझ्या मुलीचा हा पहिलाच अधिक महिना होता, त्या कारणाने मी तिचे पाय वगैरे धुवून कन्यापूजन करून घेतले आणि आईची ओटीसुद्धा भरून घेतली. कारण हा पवित्र महिना आणखी येण्यासाठी 3 वर्ष मला वाट बघावी लागणार आहे म्हणून.